आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि या ऊर्जेसह एकरूप व्हायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणायची आहे. आणि तुम्ही या सेशनला हजर आहात. याचाच अर्थ असा आहे की ह्या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मिळण्यासाठी त्या युनिव्हर्सने तुम्हाला निवडला आहे. तुम्ही आणि मी आपण ते एक प्युअर सोल आहोत की आपल्याला त्या युनिव्हर्सनी, त्या ब्रह्मांडाने निवडलं आहे या सेशनसाठी आणि ब्रह्मांडासोबत एकरूप होण्यासाठी. कारण अरबोंच्या संख्येमध्ये लोकसंख्या असताना फक्त हजारो लोक या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, त्या परमपिता परमेश्वरासोबत एकरूप होण्यासाठी जुडणार. आणि त्याच लोकांकडून या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने या पृथ्वी तलावर शांतता आणि या भूमातेच्या विकासासाठी कार्य होणार. भागवत श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे की त्या अल्प लोकांकडून या सर्वांचं दुःख हरण करण्याचा मार्ग मिळालेला आहे. आणि भागवत नव्हे तर सर्व धर्मपंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात संख्या असेल पण अल्प अल्प लोक कुठेतरी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे, त्या ईश्वरीय रूपासोबत एकरूप होण्यासाठी असतील. आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता असेल काय, तर इतरांचं दुःख हरण करण्याची. आता अनेक लोक म्हणतील, मॅडम तुम्ही सेशन मध्ये असं सांगितलं होतं की सर्व समस्यांवर उपाय, तुम्ही आमच्या समस्यांवर आम्हाला उपाय सांगा ना, तुम्ही काय लोकांचं दुःख हरण करायचं सांगते आहे. तर हो, हेच तर सत्य आहे. हेच तर सत्य आहे जेव्हा तुम्ही आणि मी ऊर्जेसोबत जोडते. हेच तर सत्य आहे जेव्हा ब्रह्मांडाची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता स्वतःमध्ये वाढते. तुम्ही ऐकलं आहे आजपर्यंत की बाबा, ओझं असलं ना, ओझं ओझं, एखादी मोडी म्हणूया, एखादं ओझं म्हणूया, गाठोडं म्हणूया, ते जर असेल ना तर एकाच दुसरी व्यक्ती घेऊ शकते. किंवा तुझं ओझं असेल ना तर ते उतरवता येऊ शकते. किंवा आपण भावनिक दृष्टिकोनातून अनेक लोकांना म्हणतो की जेव्हा लोकांच्या भावना, वेदना, दुःख, शारीरिक वेदना असतात तेव्हा लोक म्हणत असतात की अरे ओझं असतं ना तर उचलून घेता आलं असतं, पण तुमचं दुःख तुम्हाला सहन करावं लागेल, असं म्हणतो ना आपण. ब्रह्मांड ऊर्जेसोबत जुडा, ब्रह्मांड ऊर्जेसोबत जुडा आणि ती क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा की तुम्ही इतरांचं दुःख सुद्धा सहन करू शकता. दुःखाचं ओझं दुसऱ्या व्यक्तीच्या कमी करण्याची क्षमता ऊर्जेने या मानवामध्ये दिलेली आहे. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा, ही या मानवामध्ये म्हणजे काय, तर जी कुठली व्यक्ती कुठल्याही धर्माची, कुठल्याही पंथाची, या विश्वामधील कुठलीही व्यक्ती असू दे, ती व्यक्ती जर डोळे बंद करून थोडा वेळ बसू शकत असेल ध्यान करायला, मेडिटेशन करायला, तर त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ही क्षमता आहे. ती स्वतःच्या आयुष्यामध्ये ते उज्ज्वल क्षण अनुभवणार आणि इतरांसाठी सुद्धा ते द्वार मोकळं करणार. त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ही क्षमता आहे. तुमच्यामध्ये सुद्धा. जे सन्माननीय सदस्य आता युट्यूबचा व्हिडिओ बघत आहे, हो, आपल्यामध्ये सुद्धा आत्मा नमस्ते. सर्व युट्यूबच्या सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आणि ही क्षमता आपल्यामध्ये सुद्धा जर आपल्याला आणायची असेल आणि आपला सर्वांगीण विकास करायचा असेल, आणि आजचं सेशन म्हटलं होतं काय, काय म्हटलं होतं आजचं सेशन, की सर्व समस्यांचं निवारण. आजचं सेशन म्हटलं होतं सर्व समस्यांवर उपाय. आहे का सर्व समस्यांवर एकच उपाय, असं म्हणू शकतो आपण काय, सर्व आजारांची गोळी एकच अशी असू शकते का, तर हो, ती ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी म्हणते, वैश्विक शक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ज्या सगळ्या गोष्टी मी म्हणत असते ना, हे सगळं म्हणजे काय, तर तुमच्या आतमध्ये असलेली क्षमता, तुमच्या आतमध्ये असलेला प्राणवायू, प्राणशक्ती, यालाच रेकी म्हणतात, दुसरं काहीच नाही. रेकी हा शब्द तिकडनं जापानवरून परत आलेला आहे. आपल्या अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख केलेला आहे. अथर्व वेदामध्ये केलेला उल्लेख
ऊर्जेचा. आणि हीच ती ऊर्जा, जी ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे, माझ्या आतमध्ये आहे, या ऊर्जेची तुम्हाला मला जाणीव सुद्धा आहे. या ऊर्जेचा तुम्ही आणि मी आतापर्यंत वापर सुद्धा केलेला अनेक कामांसाठी, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, स्वतःची हिलिंग उपचार स्वतःला करण्यासाठी आपण वापर सुद्धा केला आहे. फक्त आपल्याला मोठ्या प्रमाणात वापर या ऊर्जेचा करता येत नाही आणि ते टेक्निक आपल्याला शिकून घ्यायचं आहे. हे मात्र आपण शास्त्रोक्त पद्धतीने करून घेणार आहे. या आध्यात्मिक ऊर्जेचा, प्राणशक्तीचा, प्राणवायूचा, जैविक ऊर्जेचा, वैश्विक शक्तीचा, ज्या ऊर्जेच्या असण्याने आज तुमचं हृदय धडकत आहे, तुम्ही आणि मी आज इथं बसलेली आहे, तो प्राणवायू तुमच्या आणि माझ्या आतमध्ये नाही ना, तर कुठे आपण आहे? आपल्याला काय म्हटलं जातं मग? तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना? यस. तो प्राणवायू तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे, ते चैतन्य तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे. हेच ते चैतन्य, हेच ती ऊर्जा, आणि याच ऊर्जेचा आपल्याला वापर करायचा आहे. फक्त आज आपण आपल्या आतमध्ये घेत असलेलं ऑक्सिजन, आतमध्ये घेत असलेली ती जैविक ऊर्जा, ती कमी प्रमाणात घेत आहे आणि कमी प्रमाणात त्याचा वापर करत आहे. आपल्याला माहिती आहे तेवढा. ब्रह्मांड ऊर्जेसोबत जुडूया याचा अर्थ काय मग इथं? तर तुम्ही जुडलेलेच आहात. तुम्ही जर त्या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडलेले नाही, या वैश्विक शक्तीसोबत जुडलेले नाही, तर इथं बसूच शकत नाही. ओके. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ती आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे आणि तिचा योग्य उपयोग करायचा आहे. जसं आपण तर पैसे कमवतच असतो, पण आपलं टार्गेट असतं काय, की मला मोठ्या प्रमाणात पैसे कमवायचे आहेत, हवे तेवढे पैसे कमवायचे, म्हणजे आपल्या बँकमध्ये जमा करायचे आणि त्याचा योग्य सदुपयोग करायचा. ज्या कामासाठी प्रॉपर वापरायचे, त्या कामासाठी त्या त्या पद्धतीने ते पैसे वापरायचे. हे तर सगळ्यांना समजते. सेम असा विचार करायचा, की त्या सोर्स कडून, त्या ब्रह्मांडाकडून जसं पैसे कमवण्यासाठी आपण अधिक मेहनत घेतो, ओके, सेम तसंच आता प्राणवायू आपल्या आतमध्ये येण्यासाठी ते सहजतेने येत आहे. 30 ते 35% आपल्याकडे सहजतेने येत आहे. आपण श्वास घेतो आहे, आपलं शरीर चालते आहे, आपले छोटे मोठे कामही होत आहे. एखाद्या ठिकाणी लागलं, खरचटलं, दुखलं, काही झालं, हड्डी मोडली, हात पाय मोडला कुठं, तर तो दुरुस्त होतो ना. बऱ्याच वेळा हड्डी चिटकून जाते, प्लॅस्टर करा ना, काय करू, शरीर स्वतःला हील करतं, शरीर स्वतःवर उपचार करतं. मग आपल्याला इथे येऊन काय शिकायचं आहे पुन्हा? इथे आपल्याला शिकायचं आहे की सेम मोठ्या प्रमाणात ही कमाई कशी करायची, कशाची, ऊर्जेची, मोठ्या प्रमाणात आध्यात्मिकतेची कमाई कशी करायची, त्या ब्रह्मांडी ऊर्जेची, त्या प्राणशक्तीची, प्राणवायूची कमाई मोठ्या प्रमाणामध्ये कशी करायची, म्हणजे ती मोठ्या प्रमाणात कशी मिळवायची, ही नसलेली ऊर्जा आपल्या आरोग्यासाठी, शरीराचं पार्ट अन पार्ट दुरुस्त करण्यासाठी कशी वापरायची, हे आरोग्यशास्त्रानुसार कशी वापरायची, हे टेक्निक शिकणे. हीच ती ऊर्जा, हीच ती ऊर्जा मला मनशांती, मानसिक शांतता मिळण्यासाठी कशी वापरायची, हे टेक्निक शिकणे आणि ती वापरणे. आणि त्यामधून माझी शारीरिक आणि मानसिक सर्व विकारांवर मी उपचार करावा स्वतःचा. मग यासोबतच माझे सर्व चक्र बॅलन्स करून माझी आध्यात्मिक प्रगती, माझे नातेसंबंध, माझी मानसिकता, माझी शारीरिक क्षमता, त्याच सोबत सामाजिक क्षमता, सामाजिक माझे कार्य, माझी आर्थिक क्षमता, या आर्थिक सुद्धा कशी वाढवायची, हे टेक्निक शिकणे. एवढंच नव्हे, तर हे सर्व शिकत असताना मला माझ्या घराची ऊर्जा, तुम्हाला माहिती वास्तुशास्त्र अनेक लोक शिकतात, अनेक लोक वास्तुशास्त्र शिकतात, त्याचा किती उपयोग करतात माहिती नाही मला, किंवा अनेक वेळा ना अंधश्रद्धेमध्ये, किंवा अनेक वेळा त्यामध्ये एवढे अडकून पडतात ना, की नाही बोलणार मी त्यावर. ओके. परंतु मी एवढं सांगेल, जेथे राहतो तेथे त्या घराची ऊर्जा अत्यंत उत्कृष्ट असेल, उत्तम असेल.
तुमच्या घराची एनर्जी लेवल वाढवण्याचं कार्य ब्रह्मांड ऊर्जा करणार. आणि तुम्ही काय करणार तर ब्रह्मांड ऊर्जा घेणार आणि तुमच्या घराला हील करणार. तुमचं घर सुद्धा तुम्ही तुम्हाला हवं तसं एनर्जेटिक करू शकता, ऊर्जावान करू शकता. एवढंच नव्हे तर मी तुझ्या पोस्टर मध्ये टाकलं आहे खाली की तुमचं सामाजिक आयुष्य, तुमच्या ऑफिस मधील वातावरण, तुमची कामाची जागा ती सुद्धा तुम्ही ऊर्जावान करू शकता, पॉझिटिव्ह करू शकता. तुमच्या असण्याने इतरांचा आनंद, तुमच्या असल्याने त्या जागेला, त्या ऑफिसला सुद्धा भरभराट. मी एवढं पण सांगते, जिथे एक रेकी हिलर जातो ना, एखादं दुकान आहे, शॉप आहे, दुकान जे काय तुम्ही म्हणत असाल, तेथे ना तुम्ही एकटे शिरा त्या दुकानमध्ये, एक जा, असं दुकान शोधा की तिथे कोणी नाहीये आणि तुम्ही एकटे जा. अचानक 5 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण दुकान फुल भरते. कारण तुम्ही तिथे जाता, तेथे ऊर्जा क्रिएट होते आणि आपोआप तेथे सुद्धा भरभराट. म्हणजे काय तर स्वतःची ऊर्जा एवढी वाढवा की तुम्ही म्हणजेच भरभराट, तुम्ही म्हणजेच ऊर्जा, तुम्ही म्हणजेच या परमपिता परमेश्वराचा अंश, याची जाणीव तुम्हाला होणे, तिथपर्यंत स्वतःला नेणे. म्हणजे काय तर पूर्णपणे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. आज आहे त्यापेक्षा स्वतःचं आयुष्यमान सुधारणे, माझं असणं, माझं वागणं, माझं बोलणं, माझा आत्मविश्वास, या सर्व गोष्टींसोबत सकारात्मकतेने पुढचं पाऊल टाकणे, माझं दिसणं. आज माझं जे दिसत आहे ना, ते 40 दिवसामध्ये तुमच्या दिसण्यामध्ये सुद्धा बदल तुम्हाला करून दाखवेल या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने. एवढं मात्र मी तुम्हाला सांगेन. फक्त कमिटमेंट एवढी असावी की मी सांगते तसं तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल बरं का, आणि काही नाही, 20-25 मिनिट द्यायचे, खूप काहीच नाहीये. तर हे सगळं करणे म्हणजेच ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत एकरूप होणे. पुन्हा 2 शब्दांमध्ये सांगते, या ब्रह्मांडाकडून मोठ्या जी ऊर्जा आपण ऑलरेडी घेतच आहे, या ऊर्जा मोठ्या प्रमाणात ऊर्जा ब्रह्मांडाकडून ग्रहण करणे. आध्यात्मिक ऊर्जा, या आध्यात्मिक ऊर्जेचा आध्यात्मिक शास्त्रानुसार आपले चक्र बॅलन्स करून भौतिक आयुष्यामध्ये सुधार घडवून आणणे, हे टेक्निक शिकणे. त्याचबरोबर या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, मानसिकतेकरिता, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आरोग्याकरिता उत्कृष्ट उपयोग करून घेऊन मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक प्रगती घडवून आणणे, मानसिक विकारांवर ताबा मिळवणे, शारीरिक विकारांवर ताबा मिळवणे, आर्थिक संपन्नता, भरभराट, प्रेम, माया, आपुलकी सर्व करून स्वतःकडे खेचून घेणे, निर्माण करणे, स्वतःला तेवढं सुंदर बनवणे, ऊर्जावान करणे आणि नातेसंबंधांमध्ये सुधार घडवून आणणे. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर कसा करायचा हे टेक्निक शिकून घेणे, म्हणजे मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करणे, या ऊर्जेचा आध्यात्मिक शास्त्रानुसार वापर करणे, वैज्ञानिक शास्त्रानुसार मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वापर करणे, याचं टेक्निक शिकणे, माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेसोबत मी मोठ्या प्रमाणात कसं जोडायचं, तिचा कसा वापर करायचा हे शिकणं, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत एकरूप होणं, म्हणजेच रेखी शिकणं. हीच ती ऊर्जा तुमच्या आतमध्ये असलेली, आणि याच ऊर्जेमध्ये ती ताकद आहे की तुमच्या आयुष्यामध्ये कुठला प्रश्न आहे सांगा, कुठला नाही, तो प्रत्येक प्रश्न सोडवण्याची क्षमता ना ही त्या व्यक्तीमध्ये दिलेली आहे, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात तो प्रश्न आहे. असं आहे का, मला एक विचारायचं सगळ्यांना, असं आहे का की एका व्यक्तीचा जो प्रश्न आहे तोच दुसऱ्याचा आहे? असू देत, मी ना तुमचा माईक ओपन करते हा सगळ्यांचा. मला विचारायचं आहे, ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना मोठ्या प्रेमाने, आणि ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना मी व्हिडिओ सुरू करा म्हणणारच नाही, कारण आपली कमिटमेंट झालेली आहे, हो ना. हा, तर मला विचारायचं आहे, सर्वांनीच माईक सुरू करू शकता, की एका व्यक्तीचा जो प्रश्न आहे, आपल्या कुटुंबामध्ये 5-6 लोक असतात बऱ्याच वेळा, तर त्यांच्या सगळ्यांच्या समस्या सारख्या असतात का? नाही नाही नाही, सर्वांच्या 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 वेगवेगळ्या वेगवेगळ्या. असतात. ज्यासाठी आपल्या कुटुंबातील ठीक आहे, 2 जुळे भाऊ आहेत, जुळे भाऊ, जुळ्या बहिणी, त्यांच्या समस्या सारख्या असतात का?
नाही. नाही. अच्छा, ते दोघं सारखे असतात का? आर्थिक संपत्ती, शैक्षणिक दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीतून ते दोघं एकदम सेम असतात का? अक्षरशः एका वेळेवर जन्माला आलेले दोन जुळे भाऊ नाही. 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 त्यांच्यामध्ये सुद्धा वेगळेपण असते? हो. असते. म्हणजेच काय, तर दोन लोकांच्या समस्या सारख्या नसतात. दोन लोकांच्या असणं, वागणं, त्यांचं व्यक्तिमत्व सेम नसतं, त्यांची बौद्धिक क्षमता सेम नसते, त्यांच्यामध्ये बदल असतो. तर आपण तर आपल्या ग्रुपमध्ये आपल्या सेशनला केवढे सारे लोक आहे हजर, तर एवढ्या सगळ्यांच्या समस्या सेम असतील का? नाही. 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 परंतु समस्या जरी सारखी नाही आहे, तरीही तुम्ही जर त्या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडलात ना, तर तुम्हाला मात्र उत्तर मी एकच देते. जेव्हा जेव्हा माझ्याकडे विचारतात की मॅडम हा प्रॉब्लेम आहे, मॅडम तो प्रॉब्लेम आहे, मॅडम तो प्रॉब्लेम आहे, त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन काय? मेडिटेशन. फक्त तुम्ही मेडिटेशन करायला लागा आणि मग सांगा की तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. मग हे सगळं मी एवढ्या या प्लॅटफॉर्मवर एवढ्या विश्वासाने का बरं सांगू शकते? कारण फक्त एकट्या मंजुश्रीच नाही, तर जे सर्व ब्रह्मांड ऊर्जेसोबत जोडलेले मंजुश्री इन्स्टिट्यूटचे सर्व सदस्य आहेत आणि या विश्वामध्ये जेवढे लोक ऊर्जेसोबत जोडलेले आणि जे प्रामाणिकपणे जोडलेले आहेत, सगळ्यात महत्वाचा, ओके, प्रामाणिकपणे जोडले आहेत, जे नियमित थोडी ध्यानधारणा करतात, त्यांना त्यांच्या सगळ्यांच्या, माझा आवाज तुम्हाला कमी येतोय का? हो, नाही. कमी येतोय. माझा आवाज येतोय कमी मॅडम. येतोय? नाही, येतोय. येतोय पण कमी येतोय. येतोय. बरं, मग अच्छा, म्हणजे येतोय. तुम्हाला कान ऐकावं लागत आहे का? येतोय. 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 आता आवाजात फरक पडला का? नाही, हो. येतोय. 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 अगोदरपेक्षा आवाजात फरक पडला का? मोठा झाला का? मोठा झाला. हो, थोडासा. हो, थोडासा मोठा. आवाज कमी येतोय मग. काहीतरी व्हिडिओ दिसते काहीतरी. बरं बरं. मध्ये मध्ये ब्रेक होता. काय होत राहिला? ब्रेक होत होता मध्ये मध्ये. मध्ये. आता नाही. आता व्यवस्थित आहे. सर्वांचाच ब्रेक होत होता का? नाही. परवा खूप होत होता. परवा नाही ना, आज परवा विचारते जास्त. ना ताई, आता विचारते ना. आता ब्रेक होत होता थोड्या वेळापूर्वी. कोणत्याही दोन व्यक्तींचा समस्या सारख्या नाही आहेत, कोणत्याही दोन व्यक्तीचं व्यक्तिमत्व सारखं नाही आहे. मग हे असं का बरं असेल? या संपूर्ण विश्वामध्ये अशा कोणत्याच दोन व्यक्ती नाही आहेत की ते एकदम सेम आहेत. आहेत का? नाही. काहीतरी त्यांच्यामध्ये बदल आहे. त्या ब्रह्मांडाने केवढे निर्माण केलेले आहे. मग जसे आपल्या सगळ्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत ना, पण या ब्रह्मांडाने काय केलेलं आहे, आपल्या प्रत्येकाकडे आपल्या समस्या सोडवण्याची चाबी दिलेली आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? माझ्या आयुष्यात जो काही प्रश्न आहे, जी काही समस्या आहे, ही समस्या का माझ्या आयुष्यात आहे? कारण हे गणित मला सोडवता येतं. तुमच्या एखाद्याच्या आयुष्यामध्ये जी काही समस्या आहे ना, ती तुमच्याच आयुष्यामध्ये का आहे? कारण ते टेक्निक तुम्हालाच येणार, ते गणित तुम्हीच सोडवू शकणार त्या समस्येचं. म्हणजे काय, तर त्या समस्येचा उलगडा हा तुमच्याकडूनच होणार आहे, यासाठी तुम्हाला निवडला आहे, असं समजूया. आता तुम्ही म्हणसाल मॅम, तुम्ही तर समस्येला सुद्धा पॉझिटिव्हली घेताय, मग घ्यावंच लागणार आहे. जे अशा प्रकारे जर विचार करसाल, तर सहजतेने तुम्हाला त्यामधून मार्ग काढता येणार आहे. या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलेलं आहे, त्या प्रत्येक स्पेशल व्यक्तीला या ब्रह्मांडाने निवडलेलं आहे, ज्या ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे, ज्या ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये छान बदल व्हायचा आहे, ती व्यक्ती ऊर्जेसोबत जोडली आहे. आणि आम्हाला माहिती आहे, फक्त एकट्या मंजुश्रीचाच विश्वास नाही, तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत आतापर्यंत जोडलेल्या प्रत्येकाचा हा अनुभव आहे की आज आहे त्यापेक्षा मी अधिक सुंदर आयुष्य जगायला 40 दिवसामध्ये सुरुवात केलेली आहे. फक्त तुम्हाला एवढं करावं लागेल, फक्त मेडिटेशन, मेडिटेशन, मेडिटेशन. ओके, स्वतःला थोडासा वेळ द्यावा लागेल आणि सेम अगोदर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक समस्येवर उपाय हा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यामुळे येतो. तो कसा येतो?
काही अंधश्रद्धा आहे का? कुठं काही कुठं काही अं जादूटोणा आहे का मग? तर नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे म्हणजे काय? तर तुमच्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेसोबत नव्याने ओळख करून घेणे आणि तिचा योग्य उपयोग करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडणे. कोठेही वशीकरण नाही, कोठेही जादू टोना भूत प्रेत बाधा या कुठल्याही गोष्टीसोबत आत्मा, बाहेरचे आत्मे ज्याला आपण म्हणतो भटकलेले आत्मे वगैरे, अशा कुठल्याही गोष्टी सोबत काहीही एवढूसाही संबंध नाही. जे काही आहे ना ते सर्व आणि सर्व त्या ब्रह्मांडाकडून घेणे आहे. सायन्स आहे, आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला वापर आहे. याला म्हणूया ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे. हीच ती ऊर्जा. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडतो तेव्हा काय होतो? तर तेव्हा आपले सर्वांचे चक्र बॅलन्स व्हायला लागतात. आणि जेव्हा चक्र बॅलन्स व्हायला लागतात तेव्हा आयुष्यामध्ये आपले असलेले सर्व ऑब्स्टॅकल्स निघायला लागतात. हळूहळू हळूहळू यावर कार्य होतं. मला काय हवं आहे ते मला प्राप्त करून देणार हे ऊर्जा. मला जे जे हवं आहे मी मागेल ते मिळेल. मला जे हवं आहे ते मी मिळवू शकणार. माझ्या डोक्यात जो विचार येतो तो विचार मी प्रत्यक्षात आणण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणं म्हणजे ऊर्जा. चला तर आता ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल. थोडंसं पुढच्या टप्प्यावर जाऊया. आणि पुढच्या टप्प्यावर मी सांगते आहे की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला का शिकावी, का या ऊर्जेसोबत एकरूप व्हावं. असं आहे ना, अनेक लोक आहे ना रात्री झोप नाहीये त्यांना. कित्येक लोक तर असे आहेत की खरंच खूप रडतात रात्री. काय माझं आयुष्य आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच दुःख आहे. आपण विचारच करू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा असं असते की आपण ना स्वतः महिला मंडळ विशेष बाथरूम मध्ये जाऊन इकडे तिकडे स्वतःचं दुःख लपवण्यासाठी रडत असतात. का माहितीये? कारण अनेक अशा गोष्टी असतात आयुष्यातल्या त्यांना इतरांना सांगायच्याच नसतात. माझं दुःख, माझ्या वेदना महिला मंडळींना खूप छान जमतं हे. विशेष करून पुरुष आपल्या दादांनाही जमतं, पण सांगते जसं की ना आतमध्ये दुःख असतं, वेदना असतात, प्रचंड तणाव असतो. पण बाहेरचं कोणी आलं ना की तो हसत दरवाजा उघडतात. का माहितीये काय? तर माझ्या वेदना, माझं दुःख माझ्या आई वडिलांना कळू नये. वाटतं ना असं अनेक वेळा. का? कारण माझ्या वेदनांमुळे ते सुद्धा दुःखी होतील. ओके, म्हणून सांगत नाही. पुरुष मंडळी त्यांचा जो ताण तणाव असतो, स्ट्रेस असतो, तो ऐकल्यामुळे किंवा तो माहिती पडल्यामुळे कधी कधी स्वतःचा इगो हर्ट होईल किंवा कधी कधी माझ्या लोकांना त्याचा त्रास होईल, त्यांच्या भावना दुखावतील यासाठी सुद्धा बोलून दाखवत नाही. आणि मनातल्या मनामध्ये मग काय, तर तो जो ताण तणाव येतो रात्री, विचारांमध्ये एकटेपणा, विचार, ताण तणाव, ते नकळत येणारा रडू, अनेक गोष्टी महिला वर्गांच्या बाबतीमध्ये होतात. तर ती दुःख वेदना अनेक वेळा लोकांना दुसऱ्यांना सांगताच येत नाही. पण तुम्हाला एवढं सांगते की ही हिलिंग एनर्जी आहे, ही एक टेक्निक आहे. ही ना तुम्हाला तुमचं दुःख, तुमच्या वेदना दुसऱ्याला सांगण्याची सुद्धा गरज नाही. ती तुमचं मन ऐकते. तुमचं मन ऐकणारी ही ऊर्जा, तुमच्या अंतर मनापर्यंत जाऊन भिडणारी ही ऊर्जा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी ही ऊर्जा. आमच्या सेशनमध्ये असे सुद्धा काही विशेष लोक असतात की त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम शेअर केलेले नसतात, सांगतच नाहीत ते काही. काय आहे नाही का काय माहिती, त्यांना वाटतं काहीतरी. ओके, तो वेगळा विषय आहे. परंतु जेव्हा ते शेवटी शेअरिंग करतात ना तेव्हा ते सांगतात की भरपूर प्रश्नांचं गाठोडं होतं, पण माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना आपल्या 1.5 महिन्याच्या सेशन मध्ये मला पूर्ण मिळालं. माझ्या प्रत्येक समस्येवर मी
काय उपाय करावा हे सुद्धा समजलं. एवढंच नव्हे तर माझ्या समस्या माझ्या आयुष्यात का निर्माण झालेल्या आहेत हे सुद्धा आम्हाला समजलं. असे सांगणारे अनेक सदस्य आहेत. किती भाग्य समजावं या ऊर्जेचं, या ऊर्जेसोबत जुडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू नये. याचा अर्थ असा आहे की मी सांगते आहे की या ब्रह्मांडी ऊर्जेला तुमचं मन कळतं. असतात ना अशा अनेक साऱ्या, खरंच आहे, प्रचंड वेदना असतात, प्रचंड दुःख असतं, पण आहे ना नाहीच सांगता येत कोणाला. सेम माझ्या बाबतीत हेच झालं होतं. किती वेदना आहेत, किती दुःख आहे ना, हे मला सांगताच येत नव्हतं कोणाला. मी सगळ्यांना शिकवते की इतरांचं शोल्डर व्हा, पण खरोखर जेव्हा मी ऊर्जेसोबत जुडले होते तेव्हा ना हेच जे काही कारण मी सांगितले आता सगळे, की कुठेतरी बाबा मला काय म्हणतील लोक किंवा काही मंजुश्री मंजुश्रीच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि मग हा प्रॉब्लेम जर समजला तर केवढ्या वेदना होतील सगळ्यांना. वेदना समजू देऊया, किंवा मग आपण म्हणू शकतो ना की ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते ही. म्हणजे मग लोकांचा त्या अनेक गोष्टींवरचा विश्वास, आपण काही लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो ना आपला की त्यांच्या आयुष्यामध्ये नाही समस्या, ते एक आदर्श असतं ना. आणि मग आपण त्या प्रसंगामध्ये त्या वेळेत आपण इतरांना काहीच सांगू शकत नाही आपल्या आयुष्यामधलं, पण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला मन कळतं. जेव्हा आपण ऊर्जेसोबत एकरूप होतो ना, तेव्हा आपण त्या दुःखांमधून, त्या वेदनांमधून असं अलगद 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 बाहेर निघायला लागतो ना की आपलंही आपल्याला कळत नाही की एका लेवल नंतर ती दुःख, ती वेदना माझ्या आयुष्याचा भाग होती. इव्हन जर का तुम्ही एखाद्या वर्ष सारखं मेडिटेशन सोबत जोडलेले आहात ना, आमच्या सोबतचे सदस्य आहेत आता, मी स्वतः त्याचं उदाहरण आहे की ती दुःख, ती वेदना काही वाटत नाही आता त्याबद्दल. आता असं वाटते थँक्यू युनिव्हर्स, त्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये दिल्या, मला या ऊर्जेसोबत जोडलं आणि माझी एवढी आध्यात्मिक सर्व 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 प्रगती करून घेतली. बस ते दुःख दुःख वाटत नाही, त्या दुःखाचा भार कमी होतो, त्या वेदनेचा भार कमी होतो, त्यामध्ये आलेलं खाली पण कमी होतं. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख, वेदना, ताण तणाव निर्माण होतो ना, तेव्हा फक्त एक काम करा, काय, ऊर्जेसोबत जोडा. फक्त ऊर्जेसोबत जोडा आणि तुमच्या त्या वेदनेवर इलाज मिळवा, असं म्हणू शकतो आपण. जे काही सगळं सांगते ना, शब्द शब्द खरं सांगते आहे. ही ऊर्जा तुमचं मन समजते, तुमचं मन ओळखते आणि त्या मनाला शांत करते. या ऊर्जेचं नाव आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी. अशी ही ऊर्जा. आजच्या मानवी जीवनामध्ये काय आहे माहिती आहे का? तर आहे ना, आजचा मानव आहे ना, हा असं जीवन जगतो आहे, मग कुठलीही समस्या असू दे, त्या समस्येला उत्तर हे मिळणारच. कारण ब्रह्मांडाचा तो शब्द आहे असं समजूया. अनेक असं होतं की माणसाचं जीवन असं आहे ना की बाहेरून खूप सुंदर असतं, इतरांना खूप छान 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 दिसतं, पण आहे ना बऱ्याच वेळा ती व्यक्ती बाहेरून सुखी पण आतून मात्र तुटलेली असते. त्यांचा स्ट्रेस लेवल खूप वाढलेला असतो. बऱ्याच वेळा भावनिक दृष्ट्या व्यक्ती तुटलेले असतात, नातेसंबंधांमध्ये प्रश्न असते. तुम्हाला वाटते का असं की तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी आहे? कधी आर्थिकतेचा प्रश्न असतो, पैसा येतो पण टिकतच नाही. कधी मी खूप छान वागायला जातो सर्व नातेसंबंधांमध्ये, परंतु लोक तुम्हाला वेगळंच समजतात, तुमच्यावर लोक विश्वासच ठेवत नाहीत, किंवा लोक माझा फायदाच उचलतात. लोक तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवतात. तुम्ही कितीही प्रांजळ वागायचा प्रयत्न केला तरीही लोक अनेक वेळा आपल्याला स्वीकारतच नाहीत. होते ना बऱ्याच वेळा, ते एक्सेप्टच करत नाहीत की आपणही त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे, आपण खूप त्यांच्यासाठी खूप काहीतरी करावं.
एक प्रांजळ मनाने त्यांच्या जवळ जावं. पण मात्र एक वेळ असा येतो की त्यांच्याकडून असं काहीतरी आपल्याला कळतं की अरे, आपल्याला थोडंसं भावनिक दृष्ट्या दुखावल्या जात आहे किंवा आपण थोडंसं वेगळं असलेलं बरं. होतं ना असं? येतो पैसा, येतो पैसा, येतो पैसा. पण ना कधी कुठे जातो कळतच नाही. बऱ्याच वेळा तो पैसा हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या विशेष कामासाठी जमा केलेला पैसा दुसरीकडेच चालला जातो. होतं ना असं? बऱ्याच वेळा होतं. आपल्याला वाटतं काय आणि होतं काय? आपल्याला करायचं असते काय आणि होतं काय? असं पण होतं ना. बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा होतं. पण तुम्हाला एवढं मात्र मी सांगेल की ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात सुख आणणारी ऊर्जा. फक्त संपत्तीच नाही, तर आध्यात्मिक प्रगती घडवून आणणारी ऊर्जा. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडायला तयार होतो ना, तेव्हाच आपल्यासाठी ना तो एक प्रकाशमान रस्ता आहे ना, जणू काही खुला व्हायला लागतो. अनेक लोक असतात की फक्त व्हिडिओ बघतात, मॅडम मी रेकीची व्हिडिओ बघत आहे आणि तेव्हापासूनच आमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी क्रिएट व्हायला लागली आहे. तेव्हापासूनच आमच्या हळूहळू कामाला मार्ग मिळायला लागलेले आहेत. कारण तो प्रकाशमान रस्ता तुमच्यासाठी उघडा व्हायला लागलेला आहे, मोकळा व्हायला लागलेला आहे. आणि फक्त आपण म्हणतो ही एक थेरपी आहे, थेरपी आहे, थेरपी आहे. नाही बरं काय, की फक्त थेरपी आहे, हा अभ्यास आहे म्हणून शिकावा असं नाही. तर या ब्रह्मांडाचं असलेलं हे रहस्य आहे, जे तुमच्या आणि माझ्या आतमध्ये या ब्रह्मांडाने दडवून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त आपल्या या आतल्या ऊर्जेची ओळख करून घ्यायची आहे. जशी कशी ना आपल्याला ओळख होते ना, हे रहस्य आपल्याला समजतं ना, तेव्हा आहे ना, विचारूच नका, आयुष्य किती सुंदर होतं. किती सुंदर होतं आयुष्य, काय काय होतं आयुष्यामध्ये. आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी कसं होतं हे. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी लोकांच्या काही चुकीच्या सवयी असतात. कधी कधी आहे ना आर्थिक अडचणी असतात, मेहनतीच्या मानाने पैसा मिळत नाही, प्रमोशन होत नाही, असं काहीतरी असते. होतं ना. मागचे लोक पुढे निघून जातात पण आपण थांबलेलं आहे, असं होतं कधी कधी. आयुष्यामध्ये काही घटना अशा असतात की ते विसरताच येत नाही. पूर्वी काय झालं, तर त्यामधून सुद्धा ऊर्जेच्या मदतीने आपण सहजतेने बाहेर निघतो. भूतकाळामध्ये घडलेल्या वाईट घटनांमधून, त्या दुःखांमधून, त्या वेदनांमधून ज्या लोकांना बाहेर येता येत नाहीये ना, मी मोठ्या प्रेमाने सांगेल, या तुम्ही ऊर्जेसोबत जुडा. नक्कीच तुम्हाला काय असते ना, बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये भूतकाळात एखादी घटना घडते, पण ना लोक त्याच ठिकाणी थांबल्यामुळे आज आहे त्या आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही. आणि आजही त्या आयुष्याचा आनंद न घेतल्यामुळे काय होते माहितीये का, तुमच्या आजूबाजूचे लोक सुद्धा दुःखी राहतात. जे लोक आहेत ते सुद्धा वेदना होतात त्यांना सुद्धा. आणि ना तुमचा जो इमोशनल स्ट्रेस असतो ना, तो काय करतो, तर सर्व कुटुंबाची व्हायब्रेशन खराब करतो. त्यांना सुद्धा त्या दुःखांमध्ये आपल्या बरोबर राहावं लागतं. तर माहितीये का, एखादी घटना घडून जाते, पण त्या घटनेमध्ये वारंवार जाऊन तोच विचार केल्यामुळे जो आत्ताचं आयुष्य आणि भविष्य सुद्धा खराब होते ना, हे ज्या व्यक्तीला ते विचार येतात ना, त्याला कळत नाही. आणि मग पुन्हा वेळ निघून गेल्यानंतर अरे, आपल्या आयुष्यामध्ये आपण किती दुःखात राहिलो. खरंच या दुःखामधून बाहेर निघायचं आहे ना, मी तुम्हाला विनंती करेल, या ऊर्जेसोबत जुडा. जसं कसं ना ऊर्जेसोबत जुडतो ना, तसं ते दुःख, त्या वेदना, त्या त्या जे काही प्रश्न असेल, काही भीती असेल, काही झालेली भूतकाळातली घटना असेल, एखाद्या व्यक्तीचं जाणं असेल, एखादा आर्थिक समस्या निर्माण झालेली असेल, एखादं जे काही असेल, त्यामधून तुम्ही सहजतेने बाहेर निघून वर्तमानात जगायला शिकाल. नातेसंबंधांमधील ताण तणाव असेल, जमत नसेल, बेबनाव असेल किंवा लोक तुम्हाला स्वीकारत नसतील, तर या नक्कीच ऊर्जेसोबत जुडा. तुमची एनर्जी लेवल वाढवा. ऊर्जेसोबत जुडा म्हणजे जादू नाही होणार. तर ऊर्जेसोबत जुडा म्हणजे काय, तर माझी एनर्जी लेवल वाढणार. माझी एनर्जी लेवल वाढेल तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी होतील. बघा, मला एक विचारायचं आहे. आता तुम्ही बाहेर गेलात, तुमच्या अंगणामध्ये एक छानसं झाड आहे गुलाबाचं. आणि एक गुलाबाचं झाड आहे तुमच्या अंगणामध्ये, त्याला 10-12 फुलं आहेत. तुम्हाला देवासाठी फुल आणायचं आहे किंवा तुम्हाला
तुम्हाला तुमच्यासाठी फुल घ्यायचं आहे. तुम्हाला कुठलं फुल आवडेल? टवटवीत असलेलं फुल आवडेल की सुकलेलं फुल आवडेल? बरोबर, टवटवीत ना. टवटवीत फुल म्हणजे ज्याचा ऑरा खूप छान आहे. सुकलेलं फुल म्हणजे ऑरा कोमेजलेला असणे. मग तुमचा आभामंडळ जो कोमेजलेला आहे, तुम्ही जर काय त्याच वेदनांमध्ये, दुःखांमध्ये किंवा इतर एखाद्या कारणामुळे तुमचा ऑरा जर काय एनर्जी स्टक आहे किंवा लोअर एनर्जी सह जगता आहात तुम्ही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही आवडे नासे होता. तुम्ही त्यांना आवडत नाही, तुम्ही त्यांचे नावडते होता. का माहितीये? कारण तुमच्याकडून जाणारे व्हायब्रेशन्स हे छान टवटवीत फुलासारखे न जाता कोमेजलेल्या फुलासारखे त्यांना जातात. तुमच्याकडे बघून त्यांची मानसिकता सुद्धा तशी होते. आणि जर तुम्ही प्रसन्न छान राहायला लागलात तर आपोआपच काय, तर समोरच्या लोकांमध्ये सुद्धा बदल होतील, आपोआपच रिलेशन छान होतील. तुम्हाला आणि मला असं वाटते की ते लोक बदलतात रेकी शिकल्यामुळे. खरं म्हणजे जेव्हा ब्रह्मांड ऊर्जेसोबत आपण जुळतो तेव्हा व्यक्ती स्वतः बदलते. स्वतः व्यक्तीमध्ये बदल घडून येतो आणि स्वतःमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम म्हणजे इतर लोकांमध्ये बदल झाल्याचा आपल्याला समजतं. आणि मग आपण म्हणतो मॅम रेकी सोबत जुळल्यामुळे आहे ना आमचे नातेसंबंध छान झाले आहे. जे लोक माझ्यासोबत अगोदर बोलतही नव्हते ना, त्यांची मला फोन यायला लागले आहेत. का माहितीये? तुझी एनर्जी लेवल वाढली आहे, तू स्वतःमध्ये बदल केलेला आहे, म्हणून हे सगळं होत आहे. अशी ही ऊर्जा हे या मागचं सायन्स आहे, अध्यात्मशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे. कधी कधी माणसं नैराश्यामध्ये जातात, डिप्रेशन म्हणतात त्याला, आणि त्यांनाही समजत नाही आपलं आयुष्य कसं बिघडत चाललं. तर सांगू तुम्हाला, जसं कसं ना ऊर्जेसोबत जोडायला लागतो. पहिलं मेडिटेशन, मी तर सगळ्यांना सांगत असते, पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन पहिल्यांदा करा आणि स्वतःमध्ये काय बदल वाटते ना तो सुद्धा लिहून ठेवा. मी तुम्हाला काही विचारणार नाही, तुम्ही तुमची डायरी तयार करा आणि बघा तुम्ही कुठून आला आहात आणि कुठपर्यंत पोहोचला आहात. जेव्हा ऊर्जेसोबत जुडायला लोक येतात ना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये, तेव्हा ते समस्यांचं गाठोडं घेऊन येतात, गाठोडं. ओके, काय काय असेल विचारू नका. परंतु जेव्हा इथून पुढे जातात आणि विशेष ग्रँड मास्टर्स होतात, तेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी ते तयार असतात. इतरांना ते छान ऊर्जावान करायला तयार असतात. एवढंच नव्हे तर इतरांचा शोल्डर व्हायला, इतरांचं दुःख हरण करण्यासाठी ते तयार असतात. थँक्यू युनिव्हर्स, बस एवढंच म्हणू शकते. कारण त्या ब्रह्मांडाने दिलेली ती देणगी आहे की आतापर्यंत इन्स्टिट्यूट सोबत जुडलेली एकही व्यक्ती अशी नाही की ती स्वतःमध्ये बदल करून गेलेली नाही, जी मेडिटेशन करत होती. हा, आणि त्या मी खरंच भाग्यवान आहे की मला ना मेडिटेशन करणारे आणि खरंच अगदी मोठमोठे, किती आतापर्यंत आपल्या सेशनला जवळजवळ 40 डॉक्टर असतील, सर्वजण तेवढ्याच विश्वासाने ऐकतात आणि तो प्रोटोकॉल सांगितलेला फॉलो करतात. आणि ते डॉक्टर्स स्वतःच्या सोबतच इतरांना, त्यांच्या पेशंटला सुद्धा सहजतेने हील करतात आणि ते रुग्ण त्यांच्याकडे येणारे अगदी पटापट दुरुस्त होतात आणि ते आनंद घेतात त्या गोष्टींचा. किती ती सेवावृत्ती, खूप सुंदर, खूप सुंदर. काय काय म्हणावं, किती किती धन्यवाद मानावे युनिव्हर्सचे. एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीमध्ये मार्गच मिळत नाही, आता मी काय करू, सर्व मार्ग बंद झाले, मी काय करावं, सर्व मार्ग बंद झाले आहेत, आता मी कोणाकडे हात पसरू. हे बघा, त्या वरच्याकडे हात पसरा, म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा ग्रहण करा, ध्यान करा आणि मार्ग मिळवा. दिशाहीन आयुष्य होतं आता माझ्या आयुष्याची. असं तर असा वेळ कोणावरच येऊ नये, भगवंताच्या दयाने कोणावरच येऊ नये. पण पण असा वेळ येतो अनेक वेळा. आता आम्ही ऍज अ टॅरो रीडर्स, टॅरो रिडिंग करत असताना अनेक वेळा लोकांचे प्रश्न असतात, खरंच आता त्यांनी काय करावं, हा मोठा प्रश्न असतो. त्यांच्याकडचे सगळे मार्ग बंद होतात. मी एवढं सांगेल, जेव्हा तुमचे सगळे मार्ग बंद होतात, एवढंच नव्हे तर मार्ग बंद होतात, तेव्हा जवळचे लोक सुद्धा तुम्हाला ब्लॉक करतात. कोणाकोणाचा अनुभव आहे ना?
जवळचे लोक, कारण त्यांना माहितीये की आता फोन करेल ना तर फोन असा करेल की मदत मागायसाठीच करेल. बिलकुल टेन्शन घेऊ नका, बिलकुल टेन्शन घेऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःला दिशाहीन अनुभव करसाल, आता मी काय करू, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जवळ नसेल, फक्त एवढं सांगते, विश्वास ठेवा, थोडे दिवस मेडिटेशन करा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप व्हा. तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी ही ऊर्जा तुम्हाला मदत करेल. अनेक वेळा दुःख असतं, वेदना असते आणि लोकांना माहिती असते आता जो येणारा फोन आहे ना तो मदत मागण्यासाठीच असेल. लोक तुम्हाला दूर करतात तेव्हा सुद्धा बिलकुल टेन्शन घेऊ नका. त्या दुःखामध्ये, त्या वेदनेमध्ये तुम्हाला मदतीची गरज असताना ज्या ज्या लोकांनी मदत नाही केली त्यांचा बिलकुल राग येऊ देऊ नका. त्यांना थँक्यू म्हणा, कारण त्यांनी जर मदत केली असती तर तुम्ही त्यांच्यावर डिपेंड राहिला असता. त्यांनी न केलेली मदत तुम्हाला या ब्रह्मांडासोबत जुडण्याला मजबूर करते आहे. जेव्हा मार्ग बंद होतात, जेव्हा कोणी जात नाही, तेव्हा कोणापुढे हात पसरावा? त्या परमपिता परमेश्वराकडे. ज्या परमपिता परमेश्वराचा मी अंश आहे, तुम्ही अंश आहात. त्याला तुमच्या दुःखांची, वेदनांची जाणीव आहे. तुमची ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे आहे. त्यांना माहितीये की तुमचे आयुष्य कसं पुढे जाणार आहे, तुम्हाला मार्ग देणार आहे. त्यांच्याकडे हात पसरा आणि त्यांच्याकडून मिळालेली मदत ही कायम पुरेपूर असणार आहे. आणि एक वेळ असा येईल की त्या ज्या ज्या लोकांनी ब्लॉक केलेला आहे ना त्यांच्या सर्च लिस्ट मध्ये तुम्ही असाल पहिले. तुम्हाला शोधत येतील. एवढी ऊर्जा तुम्हाला मदत करत असते, एवढी मदत करते. आणि हा फक्त एकट्या मंजुश्रीचा अनुभव नाही आहे, तर सेशन मध्ये अनेक लोक तुम्हाला हा अनुभव सांगतील की मॅम, ज्या लोकांनी संबंध तोडले होते, संपर्क तोडला होता, ते लोक आज एक आदर्श म्हणून तुम्हाला बघतायत. कारण कारण तुम्ही तुम्ही तुमच्या हायर सेल्फ सोबत एकरूप झालेले आहात. तुमची ऊर्जा वाढलेली आहे. तुमची ऊर्जा वाढल्यामुळे आपोआप ह्या गोष्टी घडून येतात. तुमच्याबद्दलचा आदर, सन्मान आणि त्या सगळ्या गोष्टी आपोआप वाढणार, कारण तुमचं कर्तृत्व वाढणार. तुमची कृती वेगळी असणार इतरांपेक्षा. आणि सगळ्यात महत्वाचं, ऊर्जेसोबत जुडल्याने तुम्ही लोकांना माफ करायला शिकणार. तुम्ही तुम्हाला ब्लॉक केलेल्या लोकांना, त्यांच्याबद्दल तुमच्या अंतर्मनामध्ये रागाच्या, द्वेषाच्या त्या भावना नसणार आहेत, तर तुमच्या मनामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा माफ करा, ब्लेसिंग असणार आहे, ब्लेसिंग. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणण्यासाठी तुम्ही तयार असाल. एवढी प्युरिटी ऊर्जा तुमच्यामध्ये आणते. किती किती सांगावं ऊर्जेबद्दल. आणि हे सगळं काही घडते ना, हे सगळं घडणं म्हणजे जादुई नाही, तर यामध्ये मानसशास्त्र, वैज्ञानिक शास्त्र आणि अध्यात्मशास्त्राचा, वैज्ञानिक शास्त्राचा, आरोग्यशास्त्राचा समन्वय आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असते की आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून, वैज्ञानिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला उपयोग म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा. हे आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो. आणि ही इन्स्टिट्यूट म्हणजे फक्त इन्स्टिट्यूट म्हणायला आहे, पण हा आहे परिवार. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट या परिवाराचा जर भाग व्हायचं असेल ना, तर या नक्कीच. तुम्ही सांगसाल तुमच्या आयुष्याचे अनुभव. बस एवढं सांगते आहे. आता अनेक सदस्य तुम्हाला अनुभव शेअर करतील. उद्या तुम्ही सुद्धा तुमचे असे अनुभव शेअर करायला असाल. मी एवढं तुम्हाला अंतर्मनापासून सांगते, दर रविवारी नवीन अनुभव माझ्या परिवारातील सदस्य शेअर करत असतात आणि कित्येक जणांना संधी दिल्या जात नाही शेअरिंगची. काय करावं? युनिव्हर्सचे धन्यवाद मानावे, बस. बाकी काय करू शकतो आपण? आणि हे सगळं घडून येतं की कसं बरं घडून येतं? कसं बरं घडून येतं हे सगळं? काय बरं आहे यामध्ये? तर बघा,
जेव्हा ती एनर्जी लेवल कमी झालेली असते तेव्हा चक्राज ब्लॉक झालेले असतात. स्पेशली हार्ट चक्र, सोलार चक्र ब्लॉक असतात. हे चक्र जेव्हा म्हणजेच काय तर एनर्जी इम्बॅलन्स असते आणि त्यामुळे ती एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, गिल्ट, फिअर, आर्थिक समस्या, काय काय म्हणूया, नातेसंबंध सगळ्या गोष्टी होतात. तुमची एनर्जी लेवल तुम्ही बॅलन्स केली म्हणजे काय तर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संगम साधून आपल्याला आपलं मन, आपल्या भावना, आपलं शरीर यावर आपण कार्य करायला लागतो. वर्षांपासून असलेले आजार, 20-20 वर्षापासून असलेला आजार या ब्रह्मांड ऊर्जेसोबत जोडल्याने कित्येक गोष्टींवर आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. आणि हा रिझल्ट मिळण्याचं कारण सुद्धा काय आहे तर या जगामध्ये असलेले 80% आजार हे विचारांमुळे निर्माण झालेले आहेत. आणि विचारांमुळे निर्माण झालेल्या आजारावर 100% रिझल्ट देण्याचं कार्य रेकी करते कोणत्याही गोळी औषधी शिवाय. 20% आजार असे आहेत, 20%मध्ये 10% असे आहेत की ते कुठला व्हायरल इन्फेक्शन म्हणूया किंवा अचानक निर्माण होणारे आहेत. परत आहेत की बाबा कुठे अपघात होतो, कुठे काही होतो, अशा गोष्टी. तर ना हे जे 20% आजार आहे या आजारामध्ये सुद्धा डॉक्टरी ट्रीटमेंट आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचा जर उपयोग केला ना तर तर रुग्ण लवकरात लवकर दुरुस्त व्हायला ऊर्जा मदत करते. काय सांगावं, काय सांगावं, जेवढं बोलावं तेवढंच कमी. फक्त एवढंच आहे काय तर तुम्ही जर का स्वतःला बदलायचं ठरवलं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यामधल्या या प्रश्नावर उत्तर मिळवायचं आहे, हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ आहे. उद्यापासून बॅचला जॉईन व्हा. उद्या 3 पर्यंत ऍडमिशन प्रक्रिया सुरू आहे. 3 वाजेपर्यंत संध्याकाळची बॅच आहे. ग्रुप जॉईन करा, या. बस, खूप काहीच नाही. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, इतरांना मदतगार व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, स्वतःची आर्थिक प्रगती घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, ऊर्जावान जेवण करायला शिका. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, ऊर्जावान पाणी प्यायला शिका. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, तुमची पूजा ऊर्जावान करायला शिका. ज्या कुठल्या धर्माचे पंथाचे तुम्ही असाल ना त्या सर्व गोष्टी तुम्ही करत असलेली प्रार्थना ऊर्जावान करा. तुमच्या त्या ब्रह्मांडापर्यंत जाणारा आवाज आहे ना तत्काळ पोहोचवण्याची व्यवस्था ब्रह्मांड ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर होते. काय सांगू तर सर्व सदस्य ज्यांना शेअरिंग करायचं आहे सर्व शेअरिंग करू शकता. मी आता नंबर देते. पूजाताई, कीर्ती, ढोके मॅडम, बिलकुल नवीन नवीन सदस्यांना सुद्धा यावेळेस संधी आहे. प्राजक्ता, माधुरी, प्रतिभा, सगळ्यांचं नाव घेऊन ठेवते ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत ना. म्हणजे मग काय होईल, कल्पनाताई कापाडी, सुषमा, रश्मी, सुनीता, अदिती, वर्षा, मानसी, शोभाबाई, नाही गाऊनवाले नाही चालतील, हा ड्रेसवाले, विद्या शिमगे. चला पूजा. बाकी ज्या सदस्य, गिरीश दादाचा व्हिडिओ सुरू झालाय. ओके, ज्यांचे व्हिडिओ सुरू होतील ते बोला. पूजाताई, काय अनुभव आहे तुम्हाला? तुम्ही कितव्या डिग्रीला आहात सध्या? मी 24. आत्मनमस्ते. मी 24 मार्चला जॉईन झाले, पण मला तर खूपच असे छोटे छोटे अनुभव येत आहेत. पण माझा एक असा अनुभव की मला सर्दी झाली होती. तुम्हाला पण बोलले होते, तुम्ही म्हणालात की मी अजिबात डॉक्टरकडे गेले नाही. आणि तिसऱ्या दिवशी मला खूप खोकला लागला होता. मला जवळजवळ 15 दिवस जातात सर्दी बरी व्हायला, पण एकही गोळी न घेता मी पूर्णपणे इतकी बरी झाली. पहिल्यांदाच असं झालं की मी छान, म्हणजे वाटलंच नाही की सर्दी माझी कधी गेली. हा माझा पहिला अनुभव आहे. खूप छान वाटलं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी अजिबात गोळी घेणारच नाही, मी मेडिटेशन करूनच बरी होईल, आणि तसंच झालं. मी खूप मेडिटेशन करत गेले आणि मी बरी झाले. खूप सुंदर. अच्छा, आता एनर्जी लेवल काय वाटते तुम्हाला रेकीमध्ये आल्यानंतर स्वतःची? आणि आता कोणतेही टेन्शन पण राहत नाही. माझं काय व्हायचंय ते होणारच आहे, हे आता असं स्वतःलाच जाणवतंय. आणि येतात खूप छोटे छोटे अनुभव खूप आहे.
खूप सुंदर वाटते, खूप छान वाटते, खूप आनंदी आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कीर्ती. आत्मनमस्ते मॅम. आत्मा अं, नमस्ते. खूप छान वाटतं मॅडम. माझी 3rd डिग्री कम्प्लीट झाली आता. आता ग्रँड मास्टरला आहे. हं. अं, चालू आहे थोडं थोडं, म्हणजे माझ्याकडनं मेडिटेशन पूर्ण होत नाहीये, पण मी करते. बर बर मध्ये जरा मिळाल्या मला, मामा मावशी वारले माझी, म्हणून 8-10 दिवस मला जरा येता नाही आलं. बर. म्हणून मग तर ते मेडिटेशन माझे राहिले आता. पण जे आहेत आपले ते केलेले आहे, आणि माझा मोबाईल पण हरवलाय ना. हो हो. मामा आणि हा मावशी सोबतच गेलेत? हा, जरा 8-10 दिवसाच्या अंतराने गेले. अच्छा अच्छा. मोबाईल पण वयस्कर होते ते, हा हा. मोबाईल पण हरवला, म्हणून जरा जास्त मेडिटेशन झालं नाही माझ्याकडनं. काय हरकत नाही, काय हरकत नाही. अच्छा बरं, आपण आता असं म्हणूया की ते आता मामा गेले, मावशी गेले, त्या दुःखामधून आपण लगेच बाहेर निघालो. लगेच निघालो. खूप छान. लगेच म्हणजे ते शक्य येते आपल्याला, आणि समजवता पण येतं दुसऱ्याला. असं. येस, हेच मला सांगायचं होतं की दुसरी व्यक्ती जर दुःखात असेल तर तिचं दुःख हरण कसं करायचं, ते टेक्निक आपोआपच येतं आणि ती ऊर्जा पण दिल्या जाते. हो ना? पूर्वी मला असं बोलता येत नव्हतं कॉन्फिडेंटली, पण आता मला बोलता येतं. सांगता येतं दुसऱ्याला, समजवता येतं. खूप छान. म्हणजे बस. आत्मविश्वास आलाय स्वतः. खरं आहे. आनंदी हा. आनंद. छान. किती छान. आणि ढोकेताई, तुम्ही तुमचं नाव लिहत चला. ढोकेताई, परत परत माईक सुरू करा, परत माईक सुरू करा. हा. आत्मा आत्मनमस्ते. ऊर्जेशी जोडल्यामुळे भरपूर म्हणजे चांगल्या गोष्टी घडत आहेत. एक म्हटलं तर ऊर्जा तर पूर्ण सकाळी 5 वाजल्यापासून आपल्याकडे असतेच. तुम्ही देता सकाळी उठून ऊर्जा सगळ्यांनाच. त्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांनाच छान दिवस जातो, सगळी कामं वेळेत होतात. आणि ती सकाळी घेतलेली ऊर्जा अशी असते की संपत नाही. पुरा दिवस संपला तरी आपल्याला ताजं वाटतं, सगळीकडे फिरायचं, सगळी आपली कामं वेळेत करायची, आणि कोण आलं तर त्यांच्याशी चांगल्या मनाने वागायचं. पहिलं थोडस असं वाटायचं की अरे कोण आलं तर कसं काय व्हायचं, आपलं काय होईल की नाही ह्यांचं, चांगली उठ बस. पण आता काय नाही, या चालेल, आहे मी तयार, असं वाटतं. आणि त्याशिवाय दुसरं सांगायचं झालं तर रस्त्यातून जाताना आता काही गोष्टींचं बघून असं वाईट वाटायचं, अरे काय माणसं अशी करतात, पण नाही, आता रस्त्याने जाताना पण आपल्याला वाटतं अरे वा, त्याला मदत केली पाहिजे थोडीशी, तो रस्ता क्रॉस करतोय त्याला करून दिला पाहिजे, थोडा वयस्कर आहे, असं काही गोष्टी अशा छान वाटतात बघून. समाधान वाटतं, दुसरे कोण भेटलं तर अगदी आनंद वाटतं. आणि खूप छान छान गोष्टी होतात. आणि तुम्हाला सगळं पहिलं बघितलं असं की छानच वाटतं. सकाळी पण केव्हा यायचं असं वाटच बघत असते. येस. रविवार होता पाचला तर तुम्हाला सुट्टी नाही दिली आज सगळ्यांनी, आहे ना, मेडिटेशन करायला लावलं. 5 वाजले की लगेच मोबाईलला लिंक केव्हा स्टार्ट करतो, आणि मॅडम येतात. त्या दिवशी तर 20 मिनिटं आले नाही, आता मॅडम आले नाही, खूप थकले म्हणून आले नाही, हे आम्हाला समजत होतं. तरी सुद्धा तुम्ही मेडिटेशन सगळ्यांचं घेतलात. खूप छान, खूप बरं वाटलं. म्हणजे तुम्ही पण तेवढा त्रास सहन करून आम्हाला बरोबर घेऊन चाललाय, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं सगळ्यांनाच. मला तर वाटतं, आणि आमच्या सगळ्या टीमला पण वाटतच असेल. त्यांचे चेहरे सांगतात, बोलल्यावर काही गोष्टी चांगल्या झाल्या की लगेच नक्कीच. असं खूप ना छान, असं. खूप छान. थँक्यू, थँक्यू. हम्म. प्राजक्ता. मॅडम, हं. काय सगळं सांगायचं, काय कसं सांगायचं तेच आता कळत नाही. मीच माझी इतकी शांत झाली ना, मला असं समोरचं कोणी बोललं ना तर असं वाटते मला की आपण रागवल्याच जात नाही, आणि असं वाटतं हे बरोबर आहे. सगळं एवढं मी आतून शांत झाले आहे सगळं. आता कधी कधी पोरं वगैरे उशिराने आले, काय आलं तर मला असं हे होत होतं. आता असं वाटते की येणार बरोबर, थोडा उशीर झाला तर ठीक आहे, असं. आणि त्यात इतक्या थोड्याशा दिवसांमध्ये असं वाटायला लागलं की छोटे छोटे जे बदल होते, सकाळी आपोआप जाग येते, आणि असं वाटते मी 15 मिनिटं आधी त्याचे चालू करून ठेवत असते सकाळी. आणि इतकं बरं वाटते ना की आपण दुसऱ्याला समोर बसून पण आपण आपली प्रार्थना झाल्यावर
आपलं सगळं हे झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्याला पण हे देतो. म्हणजे त्यामध्ये तेवढ्या वेळेमध्ये सगळं काही होऊन जाते आणि दिवसभर असं हे वाटत नाही की जसं काम करत राहायचं करत राहायचं करत राहायचं तरी असं बाकी काही थकवा वाटत नाही, काही नाही, काहीच नाही. असं होतं. आणि माझ्या तर मनातूनच आतूनच मला असं वाटून राहिलं मला त्या रेकीने किती थंडगार एकदम आतून केलेलं आहे. काय होईल ते काहीच होत नाही, सगळं आहे रेकी असं वाटतंय. इळेवर सोबतील आहे ना? हा. आणि तुमचे खूप खूप आभार की आतून बरं खूप बरं वाटतंय खूप छान, एकदम. खूप मस्त, खूप थँक्यू. मस्त, खूप छान, खूप छान. कोण आहे आता? कोण होतं यानंतर? प्रतिभा होत्या, प्रतिभा. रेकीमुळे खरं तर म्हटलं तर माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. जगण्यासाठी नवीन उमेद निर्माण झाली, नवी शक्ती, नवीन आत्मविश्वास, स्वतःविषयी जो जी निगेटिव्हिटी होती ती सगळी माझी पूर्णपणे निघून गेली. ज्या वेळेला मी 6 फेब्रुवारीला जॉईन झाले ना, त्यावेळेला माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आलेली होती. कारण माझा जो आजार होता तो सांगितल्यानंतर सगळे घरातले पण सगळे सगळ्यांना काय करावं हे सुचत नाही होतं. पण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जवळजवळ मी एका आठवड्यामध्ये जशी मला समजलं त्यानंतर एका आठवड्यातच मी तुम्हाला जॉईन झाले आणि एका आठवड्यामध्येच मी पूर्ण स्वतःला सावरलं आणि जसं तसं सावरलं त्याप्रमाणे माझी जे आजारामध्ये जो काय म्हणतात त्याला जी जो कमी हे होत गेला पॉझिटिव्हिटी येत गेली सगळ्या गोष्टींमध्ये. पूर्ण माझा डॉक्टरांना सुद्धा सगळ्या गोष्टीवर विश्वासच वाटत नाही होता आतापर्यंत पण की एवढं सगळं घडून गेलं आणि घडू शकतं. म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं होतं माझं ऑपरेशन वगैरे ते सगळं टळलेलं आहे. सध्या तरी टळलेलं आहे अजून. हा. माझा जो स्वभाव होता माझी एनर्जी लेवल वाढली, माझा स्वभावामध्ये खूप शांतपणा आला आणि दुसरं म्हणजे तो तुमचा जो एक स्वतःच्या शरीरावर कसं प्रेम करावं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामधनं मी शिकले. जे पूर्ण मनामध्ये निगेटिव्हिटी झालेली होती कसं काय होईल असं ते पूर्ण नाहीसं झालं. आणि तुमचा तो एक व्हिडिओ होता माफ करा याच्यामुळे तर माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. पहिल्यांदा ते शक्य नाही होतं पण थोडासा मी विचार केला की जसं आपलं काही चुकत दुसऱ्यांचं चुकतं तसं आपलं पण काही चुकत असेल आणि आपणही माफ केलं तर ते जास्त योग्य होईल तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आणि जसं मी तसं माफ करत गेले तसं तसं माझ्या आयुष्यामध्ये आणखी जास्त पॉझिटिव्हिटी येत गेली आणि पूर्ण म्हणजे मला मदत करणारे जास्त लोक मला भेटत गेले आणि आजपर्यंतही मला जास्त मदत करणारेच लोक मिळत आहेत. डॉक्टरांपासून सगळे सगळे जण आतापर्यंत मला खूप तसा चांगला अनुभव आलेला आहे. आणि हे सगळं जॉईन झाल्यानंतर हे खरं तर मला असं वाटतं तुमच्यामुळे सगळं घडू शकलं. कारण मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मेसेज टाकते आणि तुम्ही जे मला ब्लेसिंग करता आशीर्वाद देता त्याच्यामुळे आणखी एक नवीन पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये येते. दर सोमवारी मी तुम्हाला मेसेज टाकते आणि तुमची पॉझिटिव्हिटी मी घेऊन पुन्हा त्या कामाला सुरुवात करते. तर प्रतिभाताई थँक्यू. सर्वजण विचारात पडलेले आहेत. प्रतिभाताई कशाबद्दल बोलतायत? तुम्हाला जर शक्य असेल तर सगळ्यांना थोडंसं क्लिअर करा. हा. माझा आजार म्हणजे मला कॅन्सर झालेला होता. 3rd स्टेजचा कॅन्सर होता. डॉक्टरांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता पण आता सध्या तरी माझा किमोथेरपीमुळे सगळा जो ऑपरेशन होतं ते सगळं टळलेलं आहे. मागच्या आठवड्यापर्यंत जे होतं की ऑपरेशन हो की नाही हो की नाही आता सध्या तरी टळलेलं आहे ते. डॉक्टरांनी तसं सांगितलेलं आहे मला की तुमची जी प्रगती आहे म्हणजे आजारपणाचं जे होतं त्याच्यातनं तुमचा आजारपण जवळजवळ 1/3 सुद्धा राहिलेला नाहीये म्हणे. म्हणजे इतकं पॉझिटिव्ह इतकं तुमच्याकडे बघितलं की उलट आणखी जास्त पॉझिटिव्ह वाटतं म्हणे. आणि एवढी एनर्जी तुमच्यामध्ये कशी काय आली? एवढे लोक उभं राहू शकत नाही खरं तर या आजारपणात पण तुम्ही सगळं स्वतः घरी सुद्धा मी स्वतः सगळं करते. म्हणजे कोणाला खरं वाटत नाही मी स्वतः सगळं माझं काम करते आणि तशीच हॉस्पिटलमध्ये जाते. आल्यानंतर सुद्धा मी माझं काम स्वतः करते. म्हणजे हे सांगून पण खरं वाटत नाही कोणाला खरं तर. आणि पुन्हा तुम्हाला आल्यानंतर वेळ असला मी सेशनला सुद्धा बसलेली असते. फक्त सकाळी त्या दिवशी मेडिटेशन माझं जातं. बाकी एरवी मी प्रत्येक वेळेला तुम्हाला जॉईन होते आणि हे त्याच्यामध्ये मला तुमचा पण सहभाग आहे कारण तुम्ही मला तुमच्याकडनं खूप पॉझिटिव्हिटी मिळते. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला मेसेज टाकते तेव्हा तेव्हा तुम्हाला
तुम्ही मला वेळ काढून उत्तर देता त्यासाठी सगळ्या तुम्हाला पण थँक्यू, ज्युनियर्सला पण थँक्यू, सगळ्यांना थँक्यू. एक म्हणजे किमोथेरपी घेऊन आल्यानंतर स्वतःचं सगळं करणं सोपी गोष्ट नाही आहे. आहे का? कुटुंब म्हटलं म्हणजे काय कामं नसतात घरामध्ये. तर त्या सगळ्या गोष्टी आणि खरंच प्रतिभाताई असतात नंतर पण जेव्हा त्या येतात ना लवकर तेव्हा त्या दिवशी सेशनला बसलेल्या असतात बरं. असतातच. हो, मी बसलेलीच असते. खूप सुंदर. आणि सकाळी पण तुमचं मेडिटेशन शिकवत नाही. फक्त त्या दिवशी मात्र जातं. त्या दिवशीचं दुसऱ्या दिवशीचं मेडिटेशन मला आणखी जास्त आवडतं. त्याच्या आदल्या दिवशी नसतं. पण मंगळवारचं मेडिटेशन मात्र माझ्यासाठी आणखी जास्त चांगलं असतं. कारण तुम्ही ते डायक्युमेंट्स लिहितात त्यामुळे आणखी मला जास्त पॉझिटिव्ह वाटतं आणखी. योगायोग आहे तो. असं नाहीये ठरलेले दिवस, पण योगायोग आहे. ते मेडिटेशन त्या दिवशी तुमच्यासाठी येतात. आणि रविवारी पण म्हणजे ना 3-4 रविवार झाले आपण रविवारी सुट्टी देत आहे. पण ना असं काहीतरी कारण निघते की मला रविवारी सुद्धा मेडिटेशन घ्यावंच लागतं. आता आज नीटच्या विद्यार्थ्यांची एक्झाम होती. मागच्या रविवारी परत असंच काहीतरी घडलं. म्हणून ना मला सगळ्यांसाठी काय होईना रविवारी परत घ्यावं लागून राहिलं मेडिटेशन सकाळी. तर नक्कीच ग्रुप मेडिटेशनचा जे लोक लाभ घेऊ इच्छितात ते नक्कीच घेऊ शकतात. ज्यांची इच्छा आहे ते लोक ग्रुप मेडिटेशनला येत असतात सकाळी. हा, थँक्यू प्रतिभाताई, मनापासून धन्यवाद तुम्हाला, मनापासून धन्यवाद. आणखी कोण आहे शेअरिंग करणार? 1 मिनिट. आणि ना असं काही कोणाला सांगितलेलं नसतं तुम्ही हे बोला की ते बोला. आतून आलेल्या भावना प्रत्येक जण शेअर करतं, ही तेवढीच सत्यता. कधी कधी मला सुद्धा माहिती नसते. आता प्रतिभाताईंनी तर खरं म्हणसाल तर झटकाच दिला की मी तिकडून आल्यानंतरही मेडिटेशन करते आणि तिकडून आल्यानंतर काम करते विशेष. ओके, जेथे सर्वसामान्य व्यक्ती कुठल्याच मनस्थितीत नसतो. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. कल्पना हजर नाहीयेत. मानसी, आज सगळं महिला मंडळ आहे. मानसी च्या नंतर गिरीश दादा. ओके, हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. सर्वांना आत्मा नमस्ते. रेकीमध्ये 1 फेब्रुवारी पासून जॉईन झाल्यापासून ट्रिमेंडस चेंजेस आलेले आहेत. खूप चेंजेस म्हणजे जे माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात आले नव्हते. मी पण अध्यात्म करते आहे, गुरु केलेले आहेत. पण ते म्हणतात ना आपलं थोडंसं रागीट स्वभाव किंवा ओव्हर थिंकिंग, निगेटिव्हिटी हे जे आहे हे म्हणावं तेवढं खूप कमी प्रमाणात झालेलं म्हणजे असं काही खूप कमी झालेलं नव्हतं. पण या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये काय असा चमत्कार झाला की मला इतकं शांत वाटायला लागलं आता. म्हणजे जे पण काही प्रॉब्लेम येऊ देत ऍक्सेप्ट करायची तयारी झाली. जे पण येऊ देत. आणि माझ्या मनात म्हणजे मॅडमच्या अफर्मेशन इतक्या सुंदर आहेत ना मेडिटेशनच्या की असं मेडिटेशन मी कधी बघितलंच नाही कुठलंच. मेडिटेशन आम्ही भरपूर प्रकारचे केले. पण आम्ही SSY सुद्धा केलेलं आहे, सिद्ध समाधी योग, ऋषी प्रभाकर गुरुजींचं. पण म्हणजे असं हे जे मेडिटेशन आहे ना हे खूप वेगळं आहे मॅडमचं मेडिटेशन. म्हणजे अफलातून आहे, याला माझ्याकडे काहीच शब्द नाहीत. आपोआप आपण सगळ्या म्हणजे दिसायला लागतं आपल्याला सगळं समोर. ज्या काही अफर्मेशन आहेत त्या खरोखरी त्यात आपण जातो म्हणजे आतमध्ये जातो आपण, आपल्या खोल खोल जात राहतो. कारण काय आता मी चक्रांचे मेडिटेशन जे मॅडमनी दिलेले आहेत 3 लेवल कंप्लीट झालं. चक्रांचे मेडिटेशन माझे आता जवळजवळ प्रत्येक मेडिटेशन 4-4 वेळा झालंय. इतकं सुंदर वाटतंय मॅडम. 28 ते 29 झाले, एवढ्या वेळा झालंय. 7 मेडिटेशन, 7 चक्रांचे एक मेडिटेशन जवळजवळ 4-4, 5-5 वेळा झालंय. तर त्यामुळे ते आता मला इतकं सुंदर वाटतंय ना की खरंच एकदम आत क्लीन सगळं झालंय असं वाटायला लागलंय की शरीर पूर्ण आपलं क्लीन झालं आहे ते. आणि आता मला ही एक समज मेडिटेशननी आली की समोरचा माणूस समजा कधीतरी आपल्याशी वादेवाद झाले, काही बोलला, ऑफिसमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात, पण आता माझी ही तयारी झाली की माझं मी शिकलीये, ते शिकलेले नाहीत ना, त्यामुळे त्यांना असा प्रॉब्लेम होत असेल. चक्रांची मेडिटेशन मी करतेय, मॅडमचा कोर्स मी करतेय. ती लोक समोरची अजून तेवढे त्याच्यात नाहीयेत म्हणून त्यांना असं होत असेल. चक्र इनबॅलन्स झाले की आयुष्यात सगळे प्रॉब्लेम घडतात. तर आता आपले चक्र बॅलन्स व्हायला सुरुवात झालीय, त्यामुळे खूप खूप छान वाटतंय, एकदम शांत.
लाईफ एकदम सुपर झालंय. इतकं छान वाटतंय, सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आणि मॅडम, मी पण प्रत्येक सेशन अटेंड करते, पहाटेचे पण सेशन मी सगळे अटेंड करते. कधी एकदा तुम्ही स्क्रीनवर येता आणि तुम्हाला बघितलं ना की जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती खरंच काही और आहे. हे माझ्या आयुष्यातली पहिली व्यक्ती तुम्ही आहात की मी खरंच तुम्हाला बघून खूप पॉझिटिव्हिटी आपोआप येते. म्हणजे मेडिटेशन तर करतोच, पण एकदा तुम्हाला बघितलं की खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. निराश झालेलं मन एकदम प्रसन्न होतं. असं म्हणजे खरंच खूप छान अनुभव आहे. त्यातला एक आत्ता छोटा मागच्या आठवड्यात आलेला अनुभव सांगते की आता छोटे छोटे हिलिंग पण देता येतं आपल्याला. खूप मोठ्या ह्याच्यात अजून जात नाही, कारण ग्रँडमास्टर व्हायचं अजून मोठी डिग्री आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे मी अजून त्यात मोठाले पेशंट घेत नाही, कारण दुसऱ्यालाही चांगलं वाटलं पाहिजे आपल्यापासून, म्हणून छोटे छोटे पेशंट घेते. तर माझ्या बहिणीला नाशिकला असते ती, तिला खूप ताप आला. इतका व्हायरल इन्फेक्शन झालं आणि रात्रभरात खूप जास्त ताप आला आणि डायरेक्ट ऍडमिटच करायची वेळ आली. तर मला हे तिने 2 दिवसांनी सांगितलं, तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. तर त्यांचा उपचार वगैरे चालू होते, दवाखान्यात गोळ्या वगैरे चालू होत्या. पण मला कळल्यानंतर मग मी रात्री फोन केला की कसं आहे तुझी तब्येत वगैरे. तर म्हणे आहे बरी, पण म्हणावा तसा ताप उतरत नाहीये. तर म्हणलं ठीक आहे, मी जे शिकते आहे ते तुला रेकी देऊ का. तर ती म्हणे चालेल, पण औषधं घेत असताना चालणार आहे का. म्हणलं चालणार आहे, तू ऍक्सेप्टन्सचा भाव ठेव, मी देते तुला रेकी. तर चालेल म्हणली. मग रात्री 10 नंतर तिला मी रेकी दिली. इतकं तिला छान वाटलं आणि रात्रभरात पूर्ण ताप निघून जाऊन सकाळी ओके. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज पण मिळाला. म्हणजे डॉक्टरांना आश्चर्य वाटत होतं की एवढ्या लगेच कसं काय डिस्चार्ज, तुमचा रात्रभरात ताप कसा काय उतरला. तर तिला इतकं छान वाटलं. ती म्हणाली की मला खूप छान वाटतंय, म्हणजे तुला त्यातलं आता यायला लागलंय थोडं थोडं असं तिला छान वाटलं तिला. तर म्हणजे असे खूप छोटे छोटे अनुभव येत राहतात, सतत अनुभव येत राहतात. आणि मेन आपण खूप पॉझिटिव्ह, खूप कॉन्फिडन्स आणि मॅच्युअर्ड होतो. मॅच्युअर्ड हा शब्द सगळ्यात योग्य आहे. धन्यवाद मॅडम तुमचे. आणि युनिव्हर्सचे तर खूप खूप धन्यवाद. तुमचेही तेवढेच धन्यवाद, कारण 2 महिन्यात तुम्ही लाईफच चेंज करता समोरच्याचं. किती कठीण परिस्थितीत असले तरी समोरच्या व्यक्तीचं लाईफ चेंज होतं, याची 100% काय 1000% गॅरंटी देते मीच, कारण माझं झालेलं आहे चेंज. त्यामुळे रेकी ही घरातल्या एका व्यक्तीने तरी करावीच, अख्खं कुटुंब उद्धरून नेतं. ह्याचा अनुभव मी घेतली आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मानसी, काय म्हणूया, टेन्शन देणारे लोक नंतर दुसऱ्यांचं टेन्शन घेतात, मला टेन्शन देतच नाहीत. गिरीश दादा अनुभव शेअर करतील आणि मग कोणी आहे का बघते, नाही तर मग आपण सेशनला आपण मेडिटेशन घेऊया. करायचं ना मेडिटेशन गिरीश दादा. पूजा, तुम्हाला तुम्हाला म्यूट केलं मी परत. तुम्हाला बोलायचं असेल तर हात वर कर जा मला. हा, गिरीश दादा अनम्यूट करा. हा हा. मलाही असं म्हणजे जेव्हा जॉईन झालो तेव्हा माझ्याही मनामध्ये फार असे वाईट विचार यायचे, तेव्हा परत म्हणजे फार आळसलेला पण होतो असं म्हणजे. आणि ऍक्च्युली माझी मिसेस पण म्हणजे होतीच आहे, ती पण मास्टर डिग्री झालेलीच आहे. पण ती मला फोर्स करून जायला लागली आणि मी पण झालं. मला पण त्याच्यात आता गोडी वाटायला लागली आहे. सकाळी आम्ही आता दोघं जण आम्ही 5 मेडिटेशन सकाळी पहाटेचं होतंच आमचं. त्याच्यानंतर आम्ही परत आमचं स्वतःच आम्ही करतोच आहे. आणि मला काय अडलं तर मी तिला विचारतो, आणखीन काय असेल तर मग ती आणखीन खोलामध्ये जाऊन सांगते. पण मेडिटेशनने फार म्हणजे बरंच वाटतंय आणि एकदम सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढलाय. माझी थोडी प्रगती पण झालेली आहे. कसे बोलावं, कसं काय विसरावं, कोणत्या गोष्टी कशा विसराव्या, कोणत्या गोष्टीला आपण सोडून द्यावं मनापासून, या सगळ्या शिकून जरा एकदम हेल्थ आणि वेल्थ जरा चांगली झालेली आहे माझी. आणि बरं वाटतं म्हणजे. आणि हे ह्याच्यातनं आध्यात्मिक नॉलेज मधनं पण थोडस पुढचं बरंच काही एकदम क्लिअरनेस येतो. म्हणजे काय काय गोष्टी अशा आहेत की ब्रह्मास्मी म्हणून मी ऐकलं होतं, याच्यामध्ये अथर्व शीर्षामध्ये ही गोष्ट ऐकली होती. ब्रह्मस्थित्व एक अथर्व शीर्षामध्ये एक वाक्य आहे. पण हे ब्रह्म काय कुठलं आहे ते, तर या 7 चक्रामधलं शेवटचं हे आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे मुळं त्याची आपल्या खोलवर जमीन मध्ये जातात. हे एवढं पर्यंत हे
केलं, ऐकल्यानंतरच मला म्हणजे कळलं म्हणजे किती हे एकदम खोलवरती आहे तसं बघायला गेलं तर. असं वाचून किंवा कसं समजून काय पाठ करून काय समजत नाही, पण याच्याने फार आध्यात्मिक नॉलेज पण वगैरे पण वाढतं आणि आपले मेडिटेशनने पण फार मनाला शांती मिळते मॅडम. थँक्यू मॅडम. खूप धन्यवाद. गिरीश दादा, वय वर्ष किती आहे आपलं आता? 66. 66. रिवर्स जर्नी करून 46 पर्यंत यायचंय आपल्याला काय? हो 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 मॅडम, यायचंय. अजून वाटतंय म्हणजे आता तर उलट जगायचं वाटतंय आणखीन असं म्हणजे काय साहसिक असं काय करून दाखवायचंय. कुठे काय पिकनिक किंवा कुठे काय असेल तर म्हणजे साहस डोंगर चढा उतरा असं सगळं म्हणजे वाटत असते. म्हणजे ऊर्जा अजून आहे म्हणजे असं वाटत नाही की हे आहे. पण वाटतं कधी कधी असं मनाला. येस, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकणार, काळजी करू नका. वेट अँड वॉच. थँक्यू, धन्यवाद मॅडम. ग्रँड मास्टर कम्प्लीट होऊया फक्त, अजूनही आपला प्रवास बाकी आहे. खूप सुंदर. थँक्यू गिरीश दादा, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, चला मग आपण मेडिटेशन घेऊया. सुनीताबाई तयार आहेत बोलायला आणि मी त्यांना सुनीताबाई जागेवर येऊन बसल्या. बोला सुनीताबाई लंबरते. हो ना, तयारी करून बसल्या आहेत. तुमची बीपी काय म्हणते सांगा सगळ्यांना. मग आपल्याला लगेच जायचं आहे मेडिटेशनला. ओके, शुगर होती की बीपी होती तुमची? माईक सुरू करा. माईक बंद आहे ना ताई, बंद माईक आहे ना, कशा बोलता? हा, आत्मा नमस्ते. बोला. येतोय आवाज? आता आला. आवाज येतो? हो, आला. थायरॉइड होता मला. हा, थायरॉइड होता. काय म्हणतो तो? थायरॉइडची गोळी कमी झाली. कितीची होती? थायरॉइडची 150ची झाली. वा, खूप छान. आणि तुम्ही आता दिसून पण खूप छान राहिल्या सुनीताताई. ओके, तुमची एनर्जी लेवल खूप वाढलेली दिसते मला. असेच मेडिटेशनला राहा. पुढच्या बॅचला येऊया आपण लागल्यास पुढे पुढच्या प्रवासाला. पण ना रेग्युलर मेडिटेशन आणि रेग्युलर सेशनला या. हा, नक्कीच. खूप छान. कारण तुम्ही जिथून आल्या आहात ना, जेवढ्या प्रॉब्लेम मधून आलेले आहात, तर तुम्हाला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे स्वतःला. आता हे तुम्हाला पण मान्य झालं असेल. बघा, एखाद्या व्यक्ती अगदी 40 दिवसामध्ये स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. पण जेव्हा केव्हा केवढ्या आपण प्रॉब्लेम मध्ये आलेलो आहे, त्याला वेळ लागतो एखाद्या वेळेस. सुनीताताईच आमच्या खूप खूप टेन्शन मध्ये होत्या. आता ते टेन्शनच दिसत नाहीये. आता कुठेतरी समाधान दिसते. काय म्हणसान सुनीताताई तुम्ही? बरोबर आहे मॅडम, बरोबर. हा, पण एखाद्याला वेळ लागू शकतो. पण सुनीताताई अडकून द्यायला होत्या, मॅडम बाकीचे लोक ग्रँड मास्टरला जात आहे, माझं कसं होईल? त्यांना थांबा, परत आपण 3rd डिग्री पर्यंत येऊया आणि बघा मग तुम्हाला एक वेळ सेशन रिपीट करण्याची संधी सुद्धा सगळ्यांना असते. तुम्ही जेव्हा रिपीट करता तेव्हा बऱ्याच गोष्टीचा उलगडा पुन्हा नव्याने होतो तुम्हाला. आणि 1st to 3rd लोकांना तुम्हाला वाटेल तोपर्यंत सेशन अटेंड करू शकता. काही कोणी तुम्हाला म्हणत नाही सेशनला येऊ नका. तुमचं सगळं पाठ झालं की मग तुम्हीच येत नाही. ओके, एवढा ती ग्रुपची एनर्जी असते. ग्रुप एनर्जी घ्या, ग्रुप सोबत मेडिटेशन करा, खूप जास्त फायदा असतो. तर ग्रुप सोबत मेडिटेशन करणे कंपल्सरी नाहीये, पण जेव्हा तुम्ही ग्रुप सोबत मेडिटेशन करता तेव्हा एनर्जी लेवल खूप जास्त लगेच वाढते. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. काही प्रश्न आहे का कोणाला? प्रश्न तेच विचारू शकतील ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत. हा, व्हिडिओ बंद असलेल्या सदस्यांचा प्रश्न नाही घेतला जाणार. बरोबर आहे ना? काही प्रश्न आहे कोणाला? असेल तर विचारू शकता. नाही? हा, आता शेवटी शेवटी सगळ्याचे व्हिडिओ सुरू झाले. काय गणित काय? चला, तर मग आता आपण छानसं मेडिटेशन घेऊया. घ्यायचं ना? येस. तर मी एक वेळ सांगेल परत की बघा, ज्या सन्माननीय सदस्यांना ऊर्जेसोबत जोडायचं आहे, उद्या दिनांक 5 मे नवीन बॅच सुरू होत आहे. 2 मे पासून सुरू झालेल्या बॅच मध्येच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. पण त्यांचं एकच सेशन होऊ शकलं आहे काही कारणास्तव. तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. स्वतःवर प्रेम करायला शिका. या दिव्य ऊर्जेचा हा दिव्य स्पर्श
जाणून घ्या, याला समजून घ्या, याचा अनुभव घ्या. काय आहे ही दिव्य ऊर्जा. आणि एका लेवल नंतर तुमच्या नजरेमधून ही दिव्य ऊर्जा वाहणे आणि तुमच्या असण्याने इतरांना आधार मिळणे, तुमच्या ऊर्जेने इतरांना आरोग्य संपन्नता मिळणे, हे अनुभव करा. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या ज्यांना यायचं आहे त्यांनी या चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा. इव्हन युट्यूबचे सर्व सन्माननीय सदस्य, तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे, मंजुश्री लिंक इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं आहे, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुप लिंक आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे. नक्कीच आपण जॉईन करू शकता. ग्रुपला जॉईन केल्यानंतर जेव्हा केव्हा ऊर्जेची गरज असते तेव्हा तुम्ही नक्कीच रेखी सुद्धा ग्रुपला मागू शकता. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. मेडिटेशन